बातमी आहे पुण्यात। पुण्याच्या कोथरूडमध्ये काही तरुणींशी पोलिसांनी गैरवर्तन करत आक्षेपार्ह वर्तन केल्याची बातमी पुढे आल्यानंतर आता राज्य महिला आयोगानं माझानं दाखवलेल्या बातमीची दखल घेतली आहे। कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या तिन्ही तरुणींची रुपाली चाकणकरांनी फोनवरून संवाद साधला। तसंच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती देखील रुपाली चाकणकरांनी दिली आहे। कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये 3 मुलींना मारहाण, शिवीगाळ आणि जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप मुलींनी केला आहे। दरम्यान 2 पैकी एका मुलीशी एबीपी माझानं संवाद साधल्यानंतर तिनं नेमका काय प्रकार घडला आणि पोलिसांनी कशी चौकशी केली याचा पाढाच वाचला। संभाजीनगरची ही केस होती। त्या केस संदर्भात काही पोलीस आणि त्यांच्याबरोबर पोलीस नसलेले काही व्यक्ती तिथे आले होते। आमच्या घरामध्ये येऊन त्यांनी आमच्या घरची झडती घेतली। आमच्या त्यांच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट त्यांनी दाखवलेले नाहीये आणि आमच्या कपाटाची झडती घेतली। त्यांनी झडती घेता घेता त्यांनी आम्हाला काही धमक्या दिल्या। मग आम्ही त्यांना प्रश्न विचारले की नक्की तुम्ही कशा संदर्भात आलात, काय तुमच्याकडे डॉक्युमेंट दाखवा, आयडेंटिटी सांगा। तर त्यांनी आम्हाला धमकवलं, ते सगळं तुम्हाला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सांगू, दाखवतो तुम्हाला तिकडे, चला सोबत, असं म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं। त्यांनी माझ्या मैत्रिणीने त्यांना आयडेंटिटी विचारली घरात आल्यानंतर की तुम्ही असं सगळं चेक करताय घर वगैरे, तर तुम्ही कोण आहे। तर त्यांना त्या प्रश्नाचा राग आला आणि ते प्रेमा पाटील ज्या PSI आहेत कोथरूडच्या, त्या तिथे त्या पोलीस स्टेशनला माझ्या मैत्रिणीला असं म्हटलं, API आहेत, माझ्या मैत्रिणीला असं म्हटलं, तुम्हाला आयडेंटिटी विचारते ना, म्हणजे तुम्हाला परत प्रश्न विचारते ना, तुझ्या ॲटिट्यूडमुळे तुझा एक दिवस मर्डर होईल। तर आम्ही जेव्हा पोलिसांशी बोललो, पोलिसांना आपण जेव्हा ते म्हणजे थोडक्यात आपल्याला जे वाटते की बाबा यांच्यावर जाच झालेला आहे, छळ झालेला आहे, तो त्यांच्या दृष्टीने छळच नाहीये। खरं तर त्यांना काय वाटते, त्यांना ही रुटीन चौकशी वाटते हे सगळं करणं। तर पुण्यातील कोथरूड पोलिसांकडून मुलींना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये या मुलींनी केलेली आहे आणि त्यासाठी ठिय्या दिलाय। दरम्यान आमदार रोहित पवारांनी या मुलींची भेट घेतली, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तर